तर बहुजन विकास आघाडी पालघर लोकसभा स्वबळावर लढणार आहे। आमदार जितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली आहे। येत्या 8 दिवसात उमेदवार निश्चित करणार असल्याचं देखील जितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय। इतर सर्व पक्षांनी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा द्यावा अशी मागणी देखील यावेळेला जितेंद्र ठाकूर यांनी केली। काय सांगणार एकंदरीत आपण थेट प्रश्न आहे माझा की या निवडणुकीमध्ये आपण आपला उमेदवार देणार आहेत आणि आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत का नाही। मी डिक्लेअर केलेला आहे माझा उमेदवार मी या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये उभा करणार आहे। त्याचं नाव येत्या 4-8 दिवसामध्ये डिक्लेअर होईल। येत्या 4-8 दिवसामध्ये उमेदवाराचं नाव डिक्लेअर करेल। बाकी लढायचं हे फायनल झालं। महायुती महाविकास आघाडी सगळ्या पक्षामध्ये माझे चांगले संबंध आहेत, सलोख्याचे संबंध आहेत। सगळ्यांची माझी 1 to 1 बोलणं होते, परंतु या बाबतीमध्ये माझं कोणाशीही बोलणं झालेलं नाही आणि मला माहित नाही कोणी माझं होल्डिंगवर किंवा त्यांच्या बॅनरवर नाव टाकलंय याची मला माहिती नाही। मी काय बॅनर बघत फिरत नाही। आपल्या पाठिंब्यासाठी काय मला सगळ्यांनी द्यावा पाठिंबा। माझा पक्ष हा जिल्ह्यातला मोठा पक्ष आहे। तुम्हीच बोलले 3 आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे सभापती आहेत, कॉर्पोरेशन मध्ये 115 पैकी 109 नगरसेवक माझे होते। जिल्ह्यातले मॅक्झिमम सरपंच आणि ग्रामपंचायती आमच्या बरोबर आहेत, आमच्या पक्षाचे आहेत। तर त्याच्यामुळे आता पालघर जिल्ह्यामध्ये आमचा मोठा पक्ष असल्यामुळे आम्हाला त्यांनी पाठिंबा द्यावा सगळ्यांनी। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।